आदिशंकर दत्तगुरू। आज आपण भेटणार आहोत श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचे नियमितपणे हसनमुखाने आणि निस्वार्थपणे सेवा करणारे आणि आलेल्या भक्तांना उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करणारे दंडवते गुरुजी यांना। मी गुरुजींना विनंती करते की गुरुजी आपल्या शुभवदनाने आमच्या सर्व परिवाराला श्री लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिराचं महत्त्व, महात्म्य आणि सेवेमुळे काय लाभ होतो हे थोडक्यात सांगाल का? नमस्कार। हे पुरातन असं लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे। महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यात असलेलं स्थित हे नीरा नरसिंहपूर असं क्षेत्र आहे। नीरा आणि भीमा अशा दोन नद्यांच्या संगमावरती हे पवित्र ठिकाण साक्षात नरसिंह महाराजांच्या वास्तव्यामुळे या ठिकाणी तयार झाले। आपण पाहतो की लहानपणी ज्या प्रल्हादाच्या ज्या कथा आपण ऐकलेल्या त्या कथा, संपूर्ण कथा या नीरा नरसिंहपूर क्षेत्रावरती झालेली आहे। या ठिकाणी प्रल्हादाची जन्मभूमी आणि महर्षी नारदांची तपोभूमी म्हणून या क्षेत्राला नारद मुनींचा आश्रम या ठिकाणी लाभलेला आहे। प्रामुख्याने प्रल्हादाचं जन्मस्थान झाल्यानंतर म्हणजे जन्म ठिकाणानंतर हे स्थान प्रल्हाद भूमी म्हणून ओळखले जाते। कारण प्रल्हाद महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला आणि 12 वर्षाचं एक तप प्रल्हादांनी इथं केलं म्हणून या तपश्चर्य भूमीतून प्रल्हादांनी दररोज नीरा आणि भीमा, कारण या ठिकाणी असताना दोन नद्यांचा संगम आहे, एक म्हणजे नीरा आणि दुसरी म्हणजे भीमा, तर ह्या दोन्ही नद्यांच्या संगमावरती प्रल्हाद महाराज दररोज संध्यावंदन, पूजा अर्चना आणि व्रतवैकल्य करून दररोज एक वाळूची अशी मूर्ती तयार करायची आणि तिची पूजा अर्चा करून ते विसर्जन करायचं, असा त्यांचा नित्यक्रम होता। हे करत असताना त्यांची जी भक्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि जेव्हा 12 वर्षाचं एक तप त्यांचं पूर्ण झालं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनी भक्त प्रल्हादाला नरसिंह भगवंतांनी शांत रूपातलं दर्शन दिले। ते ठिकाण म्हणजे इथे नीरा नरसिंह। तर हे नीरा हे नदीचं नाव आहे आणि साक्षात नरसिंहाचं महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी झालंय पण ह्या क्षेत्राला, ह्या नगरीला नीरा नरसिंहपूर असं म्हटलं। आता हे इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये येतं, परंतु भौगोलिक रचनेमध्ये हे जरी इंदापूर तालुक्यामध्ये येत असलं तरी ह्याला सोलापूर जिल्हा हा जवळचा आहे। कारण दोन्ही नद्यांच्या तीरांवरती दोन जिल्हे वेगवेगळे, एक म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा म्हणजे सोलापूर जिल्हा। तर ह्या सोलापूर जिल्हा याची हद्दीवरती असलेलं हे मंदिर आहे। पण मंदिर पुरातन, जाज्वल्य आणि कडक देवता असल्यामुळं हे जतन आणि संवर्धन करून ठेवलेलं हे पुरातन मंदिर आहे। आता आतमध्ये जी नरसिंहमूर्ती आपण पाहतो ही भक्त प्रल्हादकृत वालुकामय असलेली नरसिंहमूर्ती, म्हणजे वाळूंच्या कणांपासून तयार केलेली नरसिंहाची मूर्ती आहे। परंतु ती वालुकाय मूर्ती आजपर्यंत जतन संवर्धन करत, तिला वज्रलेप करत ती आता सँडस्टोन सारखी झाली, ज्याला आपण वालुकाष्म म्हणतो, तर तो वालुकाष्म आता तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती दर 5 वर्षातनं, दर 7 वर्षातनं, दर 12 वर्षातनं एकदा तिला वज्रलेप केला जातो। तो वज्रलेप मूर्तीचं संवर्धन, जतन करतो की येणाऱ्या पिढ्यांना ती दीर्घकाळ पाहता यावी, दीर्घकाळ पाहायला मिळावी आणि म्हणून त्या मूर्तीचं आज दीर्घकाळ संवर्धनासाठी जतन संवर्धन केलं जातं। म्हणून ही वालुकामय नरसिंहमूर्ती आज आपल्याला प्रतिष्ठापित झालेले पाहायला मिळते। सांप्रत मंदिराची जी निर्मिती आहे ही 1500 वर्षापूर्वीची जुनी आहे। यादवांच्या काळामध्ये म्हणजे रामदेवराय आणि कृष्णदेवराय यादव यांच्या कालखंडात या मंदिराची बहुतांश निर्मितीचं कार्यक्रम झालेला आहे। परंतु मंदिराला वेगवेगळ्या टप्प्यांवरती सुद्धा स्थित्यंतर घडत आली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी ते चालुक्यांच्या आहेत, काही गोष्टी वाकाटकांच्या काळातल्या आहेत, काही गोष्टी पांडवांच्या काळातल्या आहेत, काही गोष्टी यादवांच्या काळातल्या आहेत आणि यादव डायनेस्टीनंतर डायरेक्ट जे आले ते पेशवे। कारण मंदिर हे दगडी बांधकाम, थोडं हेमाडपंथी नागर शैलीचं असं हे बांधकाम असलेलं मंदिर, परंतु स्पेशली फक्त आणि फक्त खास करून हे बांधलेलं मंदिर नरसिंह भगवंतासाठी। हे किल्ल्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं की जणू काही हा किल्ला आहे, परंतु आतमध्ये जर पाहतो तर ते फक्त नरसिंह देवतेचं असलेलं हे मंदिर आहे। परंतु दगडी बांधकाम जे आहे ते मात्र यादवच्या काळातले, परंतु यादवांच्या नंतर जे पेशवे आले त्या पेशव्यांनी मात्र मंदिराचं जीर्णोद्धार केला। त्याच्यामध्ये बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव ज्यांना आपण म्हणतो ते, त्यांचे भाऊ माधवराव पेशवे आणि नारायणराव पेशवे, असे 3 पेशवे त्यावेळेस होऊन गेले। तर त्या पेशव्यांच्या काळामध्ये हा पुणे जिल्ह्याचा जो जिल्हा होता, म्हणजे नंतर जिल्हा झाला, परंतु जी पुणेचा जो एरिया होता, परिसर, तर या परिसरामध्ये
या सबंध याच्यामध्ये करत असताना जिल्ह्याच्या याच्यामध्ये पेशव्यांनी मंदिराचं जीर्णोद्धार केला. ह्या पेशव्यांनी त्यावेळेस 7 लाख रुपये दिले. ह्या पेशव्यांचे जे सरदार होते नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यातले विंचूर गावचे रहिवासी. अच्छा. मग त्यांचं विंचूरकर असं त्यांना म्हणायला लागले, परंतु त्यांचं आडनाव दानी, रघुनाथराव विठ्ठल दानी. या दानींनी मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. तर पेशव्यांनी त्यांची सरदार म्हणून नेमणूक इथे केली आणि त्यांच्या कालखंडामध्ये 5 पिढ्या मंदिराच्या या जीर्णोद्धाराची गेलेली आहेत आणि त्यापासून हे मंदिर आज सगळ्यात असं जतन आणि संवर्धन करून ठेवलेलं मंदिर आहे. आता या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की इतर नरसिंह मंदिरांमध्ये महालक्ष्मी ही मांडीवरती बसलेली पाहायला मिळते. आपल्याकडे तसंच नाही आहे. इथे लक्ष्मी आणि नरसिंह दोन्ही वेगवेगळे. आतमध्ये फक्त नरसिंहाची मूर्ती आहे, विरासन असतं म्हणजे बसलेल्या अवस्थेतली, आणि बाजूला स्वतंत्र महालक्ष्मी आहे नरसिंहाची मूर्ती. जसं की पंढरपूरला विठ्ठल आणि रुक्मिणी दोन्ही वेगवेगळे आहेत, तसं इथं लक्ष्मी आणि नरसिंह दोन्ही वेगवेगळे आहेत. तर ह्या मंदिराचा अपवाद आहे की इथे लक्ष्मी नरसिंह वेगवेगळे बसलेले आहेत, एकत्र नाही. पण बाकी सगळ्या नरसिंह मंदिरामध्ये तुम्हाला मात्र एकत्र पाहायला मिळतं. असं हे पुरातन आहे. गुप्तगंगा म्हणून गुप्तगंगा हा जो विषय आहे तो महालक्ष्मीच्या डोक्यावरती, महालक्ष्मीचं जे शिखर आहे ते शिखरावरती करंगळी साईडचं बोट जाईल एवढं एक छोटंसं छिद्र आहे, होल आहे, आणि त्या होलमधनं कायमस्वरूपी पाणी पदरत असतं. त्याला म्हणायचं गुप्त स्वरूपातली गंगा, त्याला म्हणले गुप्त गंगा. तर त्या गुप्त गंगेचं त्या पाण्यातून जे काही पाझर येतो ते पाणी कुठून येतं, काय येतं आज सगळ्यात समजलेलं नाही. ते गूढ आहे की हे पाणी कुठून येतं, याला स्रोत काय, याचं उगम स्थान काय, हे अद्याप कळलेलं नाही. तर जिओलॉजीचे बरेचसे लोक, भूगर्भ तज्ज्ञ असणारे बरेचसे सायंटिस्ट लोक आमच्याकडे इथे गेले. त्या सायंटिस्ट लोकांनी ह्याचा अभ्यास केला आहे, संशोधकांनी, आणि त्या संशोधकांना त्यांना सुद्धा याचं उगम स्थान सापडलेलं नाही. असं हे असल्यामुळे हे गुप्त स्वरूपातली गंगा आज तागायची निरंतर ठेवलेली एक गूढ अशी रहस्य कोणाला उलगडलंच नाही. अजूनपर्यंत याचं रहस्य अद्याप संशोधकांना सापडलेलं नाही. परंतु आजही ते आपण जर पाहिलं तर दररोज पाणी गुप्त स्वरूपात येत असतं, ते दिसतं. आणि वार्षिक उत्सव कसे साजरे होतात? नरसिंहाचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे नरसिंह जयंती उत्सव असतो. दरवर्षी वैशाख महिन्यामध्ये 10 दिवस उत्सव चालतो. म्हणजे वैशाख शुद्ध षष्टीला देवाचं नवरात्र बसतं आणि वैशाख शुद्ध चतुर्दशीला जन्मकाळ होतो सायंकाळच्या वेळी, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, म्हणजे निम्मा सूर्य डुबलेला आणि निम्मा सूर्य उघडाय अशा सूर्यास्ताच्या कालखंडामध्ये देवाचा जन्मकाळ केला जातो. दुसऱ्या दिवशी नेमकी पौर्णिमा असते, वैशाख शुद्ध पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा असते. त्या पौर्णिमे दिवशी देवाला कुलाचार कुलधर्म असतो, म्हणजे नवरात्राचं पारणं म्हणतो आपण त्याला, ते पारणं दुसऱ्या दिवशी. असा 10 दिवसाचा उत्सव असतो. 11व्या दिवशी मात्र गोपाळकालिनी उत्सवाची सांगत होते. वैशाख कृष्ण प्रतिपदेला गोपालकाला होतो, ते गोपाळकाला उत्सवाची सांगत होते. असं दररोजचं नवरात्र उत्सवाबद्दल शेड्यूल आहे आणि त्यानुसार 9 दिवस नवरात्र उत्सव चालतो. या ठिकाणी तुम्ही भक्तांसाठी सोय केली आहे, भक्त निवासाची पण सोय, हो. थोडी माहिती इथे काय आहे, नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र गाव, खेडेगाव छोटंसं आहे, परंतु सध्या तरुण पिढी, चालू पिढी ही खूप असल्यामुळं, ॲडव्हान्स असल्यामुळे त्या लोकांनी आता काय केलं की मंदिराच्या तीर्थक्षेत्रावरती जे भक्त लोक येतात, नरसिंह भक्त, की ज्या लोकांचं असंख्य दैवत हे कुलदैवत आहे, असंख्य लोकांचं भक्तांचं हे कुलदैवत आहे. मग अशा लोकांची लांबून यायची व्यवस्था होत नसायची किंवा इकडे त्यांना राहायला व्यवस्था व्यवस्थित नसायची, आणि म्हणून तरुण पिढीने काय केलं की वेगवेगळं भक्त निवासांचं स्ट्रक्चर इथे उभं केलं. त्याच्या अंतर्गत भक्तांसाठी स्वतंत्र राहण्याच्यासाठी व्यवस्था केली आहे की रूम्स बांधल्यात. त्या रूमला सगळ्यांना अटॅच व्यवस्था केली, की कमोड व्यवस्था केली आहे, पलंगाची व्यवस्था केली, निवास व्यवस्था झोपायसाठी, आणि त्याचबरोबर मोठमोठे हॉल बांधले की जिथे सगळे धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्याच्यामध्ये मुंज, विवाह, 61, 75, सहस्त्रचंद्रदर्शन, नंतर भगवद्गीतेचे पाठ केले जातात, विष्णू सहस्रनामाचे पाठ होतात, त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण केले जातात. असे त्या हॉलवरती हे सगळे शुभ कार्यक्रम तिथं केले जातात. बाहेरून येणाऱ्या लोकांची विशेष व्यवस्था ही आम्ही बांधलेल्या भक्तनिवासांतर्गत केली जाते. अरे वा, खूप छान सोय झाली इथे भक्तांसाठी.
मी गुरुजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. गुरुजींची सेवा ही अतिशय सुरेख आहे. नरहरी रायांच्या सेवेसहित आलेल्या भक्तांना सुद्धा ते अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे पूजा अतिशय उत्तम पद्धतीने केली जाते. कुठलीही घाई गडबड नाही, गोंधळ नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आमचंही आराध्य कुलदैवत हेच आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी गुरुजींचा नंबरही सांगेल आणि राहायची सुद्धा सोय आहे. त्यामुळे असा अट्टहास नाही की हे कुलदैवत नाही आहे मग जायचं का, असं काहीही मनात आणू नका. 2026 याची टोटल 1 येत असल्यामुळे हे वर्ष रविग्रहाच्या आधिपत्याखाली आहे. सूर्यवंशी म्हणजेच श्रीहरी विष्णूची उपासना करणारं हे वर्ष आहे. नरहरी राया हा श्रीहरी विष्णूंचा 4था अवतार या ठिकाणी आहे आणि इतके हसतमुख मार्गदर्शन करणारे गुरुजी जर असतील तर एकदा अवश्य ह्या मंदिराला भेट द्या. आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा इतकीच इच्छा. मी गुरुजींना प्रार्थना करेन. तुमचा नंबरही सांगा आणि नावही. माझं नाव प्रसाद विलास दंडवते. मी लक्ष्मी नरसिंह मंदिर मुख्य पूजाधिकारी. माझा मोबाईल नंबर 9420 666 068 9420 666 068 या नंबरला तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. नमस्कार. मनापासून धन्यवाद गुरुजी. तुमचा खरं तर हा विश्रांतीचा वेळ असेल, पण क्षमा मागते तुमच्या वेळेला मी चुकीचं करायला सांगितलं, तुम्हाला थोडा त्रास दिला, परंतु नक्कीच तुम्ही दिलेल्या या अमूल्य माहितीचा आम्हा सर्वांना उपयोग होणार आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. तुमचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असू द्या. जय शंकर.